मॅडम आत या. पटकन. नाही ते काम होतं म्हणून बोलवलं. एक मिनिट माया, माझं जरा महत्वाचं काम आहे. ती जी वाळवी लागलेली आहे ना, ती वाळवी गेली खड्ड्यात नर्मदा. मी काय सांगते ते नीट ऐक. तुम्हा दोघींना माझं एक खूप मोठं आणि महत्वाचं काम करायचंय. हा, कुठलं काम? तुम्ही मीराच्या मागे ज्या देवळात गेला होतात ना, तुम्हाला तिकडे परत जायचंय. नको नको, परत नको तिकडे. तिथे गेलो होतो तेव्हा आम्ही छोट्या झालो होतो. आता गेलो आणि परत छोट्या झालो तर नको नको. मग मी मोठं करेन. आता नीट ऐका, मध्ये बोलू नका. त्या देवळाच्या तळघरात तुम्हाला रुद्रकेतूचं प्रेत सापडेल. ते तुम्हाला आणायचंय. प्रेत? राहू की तुझं प्रेत? राहू की तू? नावात अडकू नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक. मॅडम ऐका ना. हे प्रेत आणायचंय म्हणजे जरा जास्त होतं ना. ऐका ना मॅडम, हे 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 सगळं नको ना. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज. आय कॅन्ट डू इट मॅडम. प्लीज प्लीज. हो, मी पण नाही करणार हे. तिथे जायचंय असं म्हटल्यावरच माझा जीव वर खाली होतोय. आणि त्यात तू म्हणतेस की तळघरात जाऊन प्रेत आणायचंय. नाही, सॉरी, माफ कर. मला नाही जमणार. खजिन्यात हिस्सा हवाय ना तुला? हो मॅडम, पण खजिना आणि डेड बॉडी आहेत, ह्याचा काय संबंध आहे? हा, गप्प बस. हे फालतू प्रश्न विचारू नकोस. हा, मी जे काय सांगते ते गुपचूप करा, कळलं ना? मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला लगेच निघायचंय, कळलं? जा जा. हो. त्या रुद्रकेतूचं देह पुन्हा माझ्याकडे आल्यानंतर माझा खेळ नव्याने सुरू होणार. अजून का आले नाहीये? आले 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 आले. बायको, मिळाला ना खजिना? कुठे आहे? डॅड त्यांच्या हातात काय दिसतंय? नाही, राईट, नंतर देणार असेल. हो ना बायको? जरा श्वास घेऊ द्याल की नाही? खजिन्यासाठी ना हा माणूस बायकोचा जीव पण घेईल. हे बघा, ऐका. अजून आम्हाला खजिना मिळालेला नाहीये. अरे असं कसं? वहिनी देणार होत्या ना? का नाही देणार आहेत? नाही तर प्रॉब्लेम होईल यार. असं कसं समजा? रिलॅक्स. माया, हा, हे बघा, खजिना आपल्याला द्यायचा कबूल केलाय मंजिरी मॅडमने, पण बस झालं तर मग. कबूल केलंय ना, मग आज नवऱ्या देतीलच त्या. हा बायको, तू उगाच टेन्शन घेतेस. हा, हो, पूर्ण ऐकून तरी घ्या. हे बघा, आपल्याला खजिना मिळणार आहे, पण एक अवघड काम पूर्ण करावं लागणार आहे. अवघड? किती अवघड? मॉम, ते बायसेप्स बघितले का? हे उगाच नाही फुगवल्यात. किती अवघड काम असलं तरी मी करेन ना. मी करेन, सांग चल. फक्त अवघड नाहीये ते काम. डेंजरस आहे. डेंजरस पण आहे. अरे बापरे, किती
किती डेंजरस आहे? म्हणजे हे काम करताना आमचा जीवही जाऊ शकतो. इतकंच नाही, आम्ही जिथे जातोय तिथून आम्ही परत येऊ याची गॅरंटी नाही आहे. बापरे बायको, तुझा जीव गेला ना तर ते आम्हाला इथे राहू देणार नाहीत, वरती पाठवतील. बायको तू नको, माया तू एकटीच जा. हं? का माया का एकटी जा, माझी बायको का एकटी जा? हं? तुमच्या बायकोला पाठवा. एक तर हनीमून पण नाही झालाय दादा आमचा, तुमची बायको जा. क्या मला मरणाच्या दारात पाठवतोयस? लाज वाटते का नाही तुला? मी तुला 9 महिने पोटात ठेवलंय, मी जन्माला घातला हिनी नाही. अहो थांबा थांबा थांबा, प्लीज प्लीज चिडचिड करू नका, हा भांडू नका. हे बघा, तिथे आम्हा दोघींना जायचंय असं मंजिरी मॅडमने सांगितलंय, त्यामुळे आम्ही दोघी असणं गरजेचं आहे. अरे बापरे, पण मग दोघींना काही झालं तर? नाहीतर परत तुम्ही छोट्या झालात तर? मंजिरी मग मी त्यांना परत मोठा करेल. हा हे बघा, मला या क्षणाला फक्त इतकंच वाटतंय की जर आम्ही तिथे जाणार आहोत याचा अर्थ असा आहे की मंजिरी मॅडमने आम्हाला काहीतरी प्रोटेक्शन दिलं असणार आहे. सो कन्सिडरिंग आम्ही दोघी सेफ आहोत. ताई आज रात्रीपर्यंत जर घरात आली नाही तर मला काहीतरी करावंच लागेल. आजी पण म्हणाली होती की ती संकटात आहे. काय करू मी? बाबांना पण शोधायचंय, पण नकाशा पण ताईकडे. मला तो नकाशा धुसरचा आठवतोय. मी नकाशा परत तयार करू का? हां. मीरा, तुम्हाला काही सापडलं का? मी घराचा आउट हाऊसचा प्लॅन बघितला, पण तू म्हणतेस तशी एखादी सिक्रेट रूम वगैरे मला तर दिसली नाही. शोध तर घ्यावा लागेलच. काहीतरी आहे जे नजरेतून सुटतंय. मीरा, तुम्ही एक काम कराल का प्लीज? सांग ना. त्या मंदिरात जाऊन रुद्रकेतूंचा मृतदेह घेऊन याल. रुद्रकेतूची डेड बॉडी घरात आणायची. हो. मीरा, डेड बॉडी घरात आणायचं म्हणजे काय तुला कळतंय ना? मला कळतंय, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. त्या रुद्रकेतूंचा मृतदेह आपल्याला इथे आणावाच लागेल. त्याशिवाय काही उपाय नाहीये आपल्याकडे. त्या मंजिरीचा जर अंत करायचा असेल तर तो मृतदेह आपला खूप गरजेचा आहे. प्लीज काहीतरी करा ना तुम्ही. ठीक आहे, जर हे इतकं महत्वाचं असेल तर आणतो मी. ऐका ना, काळजी घ्या हा स्वतःची. काळजी करू नकोस, मला काहीच होणार नाही. येतो मी.